गेल्या 3-4 वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा बसतायत। पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालाय। अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन केल्यास चांगलं उत्पन्न मिळवता येतं। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश इथले महादेव जाधव यांनी आपल्या 6 एकर शेतीत ठिबक बसवलंय। जाधव यांनी आपल्या 2.5 एकरातल्या आंब्याच्या बागेत भाजीपाल्याचं आंतरपीक घेतलंय। शेतीत आधुनिक तंत्राचा वापर केल्यानं अवघ्या 3 महिन्यातच जाधव यांना भाजीपाला आणि आंबा विक्रीतून खर्च वजा जाता 2.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण महादेव जाधव यांची भाजीपाला पिकाची यशोगाथा पाहण्यासाठी बीड जिल्ह्यात जाऊयात। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश इथले महादेव जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती होती। मात्र पाण्याची व्यवस्था नसल्यानं ते ऊस तोडणीसाठी जात असत। ऊस तोडणी करून जमवलेल्या पैशावर त्यांनी 1.5 एकर शेती विकत घेतली। तसंच उरलेल्या पैशातून बोरवेल घेतलं। पाणी लागल्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतीची बांध बंदिस्ती केली। त्यानंतर 14 वर्षांपूर्वी 2.5 एकरमध्ये आंब्याच्या 100 रोपांची लागवड केली। त्यानंतर पाणी कमी पडू लागल्यानं आणखी 2 बोरवेल घेतले। पूर्वी 5 एकर होती, नंतर मी 1.5 एकर ऊस तोड करून 1.5 एकर घेतली। परत पहिल्या वेळेस माझा एक असाच ऊस तोडून त्याचे पैसे आणून पहिला बोर घेतला, त्याच्यात मोटर टाकली। नंतर मी असं त्याच्यात भागत नव्हतं, परत दुसरा बोर घेतला। ते दोन्ही हे करून परत अजून कमतरता वाटायला असे 3 बोर घेतले आणि 3 बोर घेऊन वर समजा अनुभव हे करता करता ह्याच्यात मी सगळं म्हणजे बांधबंदिस्ती नव्हती, बांधबंदिस्ती हे केली आणि बांधबंदिस्ती करून नांगरट हे करून ह्याला रासायनिक खताचा म्हणजे कमी वापर करतो आणि जास्त करून शेणखत हे। महादेव जाधव यांनी सांगली, कोल्हापूर इथं जाऊन आधुनिक शेतीची माहिती घेतली। परिसरातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेतलं। ठिबकचे फायदे लक्षात आल्यानंतर 6 एकरमध्ये ठिबक केलं। त्यासाठी त्यांना 2.5 लाख रुपयांचा खर्च आलाय। सुरुवातीला त्यांनी आंब्याच्या बागेला हंड्यानं पाणी दिलं। बोरवेलची सोय झाल्यानंतर पाट पाण्यानं पाणी दिलं। मात्र पाट पाण्यानं पाण्याची नासाडी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर ते आता पिकांना ठिबकनंच पाणी देतात। 13 वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या बागेत आज 85 झाडं आहेत। आंब्याच्या बागेत ते भाजीपाल्याची पिकं घेतात। काकडी, दुधी, गवार, पत्ताकोबी, कोथिंबीर, शेपू यासारखी पिकं ते घेतात। ककडी आहे, गवार आहे, पत्ताकोबी आहे। परत ककडी लावताना कोथिंबीर लावायची, त्याच्यात ककडी दोन्ही आहे। 1 महिन्यात कोथिंबीर निघून जाते। परत ककडी परत हे झाली की ककडी पुन्हा मग ककडीचं संगोपन करायचं, फवारण्या ह्या नागाळीला औषध वेगळं, परत ड्रीपमधून खतं सुरुवातीला 19-19, परत नंतर स्टेप बाय स्टेप 6 नमुन्याचे खतं, तर त्या पद्धतीने एक दिवस आड खतं सोडतो आणि ह्या पद्धतीने हे करतो। परत मग काही रानात समजा कोथिंबीर केली ककडीला, तर काही शेपू आहे की आज उन्हाळ्यासाठी मार्केटिंग महिन्यात, मग महिन्याची निघणारी पिकं येतं, तर ते महिन्यात निघून गेल्यानंतर हे 2.5 ते 3 महिने चालतात हे पिकं। परत मग ही गवार 6 महिने चालणारी असते। मग ते काही म्हणजे असं काही क्षेत्रात मग ते आपल्याला ते जरी झालं। परत नंतर पत्ताकोबी, काकडी लावायची म्हणलं तर 7 ते 7.5 पुड्या लागतात। एक पुडीची किंमत आहे 450 ते 425 रुपये, कमीत कमी 425 एकरीत ते होतं। परत ह्याच्यात भेसळ डोस सुरुवातीला वापरायचा, खतं सगळे लिंबोळी पेंट हे मिळून पहिला डोस टाकायचा, नंतर ड्रीप हातरून परत पाणी चालू करून ककडीची लागवड करायची। मग आंतरपिकाला आपल्याला एक कोथिंबीर हे मार्केटिंग पुढं किंवा मिळेल ह्या पद्धतीने करायचं, नाही तर मग ते बी करता येत नाही, कारण त्याला मार्केटिंग नसलं तर मग उपयोग नाही। महादेव जाधव यांना भाजीपाला पिकांवरील कीड आणि रोगांचं नियंत्रण कसं करावं याविषयी त्यांच्या परिसरातील शेतकरी वेळोवेळी मार्गदर्शन करतात। कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवल्यानं त्यांना 2.5 एकरातल्या आंबा बागेपासून आणि त्यातल्या भाजीपाल्याच्या आंतरपिकातून उन्हाळ्यात खर्च वजा जाता 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। मला पूर्ण सरासरी ह्याच्यातलं एक उन्हाळी उत्पन्न एवढ्या 2.5 एकरमध्ये 2.5 लाखाचं कमीत कमी खर्च जाता होते। खर्च जाऊन निव्वळ 2.5 लाख ह्या सगळ्या 2.5 एकरमध्ये आंतरपिकाचे, आंब्याच्या बागाचे, परत काकडीचे, गवार आली, सगळा टोटली 2.5 लाख रुपये एक निव्वळ नफा सरासरी। त्यांनी एक 17-18 वर्ष ऊसतोड म्हणून मजूर काम केलंय, कष्ट भोगलेत खूप, आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे आलं सांगली साताऱ्याकडे जाऊन की तिथले शेतकरी कसे वागतायत, मग त्या लोकांनी मग हळूहळू या बागा बघला, ते 4-5 वर्षापासून बागा करतायत, डोक्यावर प्रसंगी त्यांनी पाणी वाहिलं। ही भूमिका आहे, हा शेतकरी जो आहे तो जास्त महत्वाचा आहे। महादेव जाधव यांनी शेतात ठिबकचा वापर केल्यानं
कमी पाण्यात 3 एकर जमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं ठिबक करावं असं आवाहन ते शेतकऱ्यांना करतात. तसंच महादेव जाधव यांना त्यांच्या शेतीच्या कामात त्यांची पत्नी आणि मुलाचं सहकार्य मिळतं. मजुरांची कमतरता जाणवत असल्यास संपूर्ण कुटुंब शेतात काम करतं. शेती केल्यापासून ऊस तोडणीसाठी जावं लागत नसल्याचं महादेव जाधव यांच्या पत्नी सांगतात. ठिबकमुळं आज एक अर्धा एकर भिजत होतं ते आज म्हणजे एकरवर भिजणारं रान आज 3 एकर भिजतंय. क्षेत्र वाढलं. पाणी ज्या कामापुरतंच आहे. पहिलं पाट पाण्याने भरपूर पाणी लागायचं. आता काही ड्रीपमुळं पाहिजे तसंच आपल्याला पाणी देता येतं आणि त्याच्यावर 24 तास पीक टवटवीत राहतं. सुकत नाही, वाया जात नाही आणि ड्रीपमुळं इतका फायदा आहे की सरासरी चांगलं हे वातावरणाने सांभाळून घेतलं, रोगराई नाही आली पिकावर आणि आपण जेवढं करून बी त्याच्यात जर तर सरासरी 100% पीक बी ते पदरात पडतं. मोटर चालू करायच्या, दारे धरायचे, ठिबकवर पाणी लावायचं, खत सोडायचं, माल काढायचा आलेला, फवारण्या करायच्या आणि हे नवीन प्रकारचे खत ते सोडायचे. सगळं काय स्वयंपाक पाणी सकाळी घरात करायचं काम, पुन्हा शेतात यायचं, शेतातलं काम खुरपण करायची, हे ककड्या तोडायच्या, गवार तोडायची, सगळं माळवं तोडायचं, न मार्केटला भरून द्यायचं, संध्याकाळी बी धुवून हे करून द्यायचं, भरून सकाळी जायचं. तर जरी कमी पडले तर मजूर लावायचं, मजूर लावून मग आपण बाया बघायच्या. हे मार्केटला जरी गेले तरी त्यांनी जरी विकायला गेले तर आपण बघायचं पाठीमागे राहिलेलं सगळं काम. नाही करावं तर ऊस तोडायला जावं लागते. नाही हे केलं तर ऊस तोडायची काय पाळी येणार आहे का? हां, मग आम्ही पहिले किती हालतीत दिवस काढलेले आहेत. एक टायमाला आम्हाला अंगावर कपडे नव्हते, जेवायला जेवण नव्हतं, लय हाल काढलेले. तर पुन्हा बाहेर जायचं म्हणलं सोपं नाही ना. महादेव जाधव यांनी जिद्द, मेहनतीला आधुनिक तंत्राची जोड दिल्यानं त्यांना शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असताना महादेव जाधव यांनी ठिबकचा वापर केल्यानं त्यांना आंतरपिकातूनही चांगलं उत्पन्न मिळतंय. विकास माने, साम टीव्ही, बीड.